बट त्या सिटीमध्ये आता मी RTO इन्स्पेक्टर म्हणून काम करतो आणि जेव्हा गावी जातो ना तेव्हा विचारलं जातं, पहिलं सेंटेन्स असतं की साहेब कधी आला. इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यशास्त्र, ज्याला आपण नागरिकशास्त्र हा शब्द दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय कराल की 8वी 9वी 10वीचे फक्त नागरिकशास्त्राचे पुस्तक उचलाल आणि कराल. बट दॅट इज नॉट सफिशियंट. बिकॉज जरी नागरिकशास्त्र म्हटलं असतं तरी नागरिकशास्त्राच्या हेडिंगखाली तुम्हाला इंडियन पॉलिटी विचारली जाते. आणि इंडियन पॉलिटीमध्ये तर काय विचारलं जातं की मूलभूत कर्तव्य तुमची, त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार आहेत, त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय काय आहे, इंडियन आपली जे काय संविधान आहे त्याचे फीचर्स काय, वैशिष्ट्य काय काय आहेत, त्याच्यानंतर इंडियन असेंब्ली किंवा इंडियन लेजिस्लेचर कसं आहे काय आहे. बऱ्याच जणांना विधानसभा आणि विधान परिषदमधला फरक देखील माहीत नसेल ना. माहिती आहे विधानसभा आणि विधान परिषदमधला फरक माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? इंडियन राहू दे, आपण महाराष्ट्रीयन लेजिस्लेचरबद्दल बोलूया. माहिती आहे? सो दिस इज कॉल्ड एज वी आर अनअवेअर अबाउट द MPSC सिलेबस. आणि जे आपल्याला शिकायचं आहे आणि हे विचारतात बिकॉज प्रश्न विचारतात की परवाची जी काय इलेक्शन झाली त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता आमदार हा विधान परिषदेसाठी निवडून आलेला आहे. तर इलेक्शन झाली विधानसभेची, ओके, टाकलेलं नाही आहे, परवाची म्हणलेलं आहे त्यांनी. आणि 4 ऑप्शन्स देतील आणि त्यातमध्ये 3 टाकतील विधानसभेचे आमदार आणि 4था कोणीतरी टाकतील विधान परिषदेचा आमदार. बट कोर कन्सेप्टच जर तुम्हाला माहीत नसेल, ओके, तुम्ही तर म्हणणार अरे हा मुंडे तर उभारले होते, हा मुंडे आलेत. मग सांगाल की अ, ब आणि क, म्हणजे अ वाला पण होता, ब वाला क, म्हणजे मल्टीलाईन क्वेश्चन्स विचारतात तुम्हाला. वरीलपैकी अ आणि ब, अ ब क, सर्व असे क्वेश्चन्स असतात. सो अशावेळी काही कोर कन्सेप्ट देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा विधान परिषदेच्या मेंबर्सची संख्या विचारतील, विधानसभेच्या, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, ओके. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात विच इज व्हेरी बेसिक क्वेश्चन्स. फॉर यू गाईज दीज आर व्हेरी बेसिक क्वेश्चन्स, ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही असे परिश्रम घ्यायचे आहेत किंवा केस पांढरी गोष्ट अभ्यास करायचा आहे असं काही नाही आहे, ओके. सिम्पल तुम्ही फक्त अभ्यास केला तरी देखील ही एक्झाम क्रॅक होते. फक्त तुम्हाला इथं अभ्यास जास्त का करायचा आहे बिकॉज तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, ओके. आणि ज्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे त्यांच्यासाठी 1 तास 1.5 तास सफिशियंट आहे. म्हणजे पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगायला 188ची ॲड होती ना. सो आय वॉज स्किप दिस एक्झाम. मी PSIसाठी प्रिपेअर करत होतो बिकॉज दॅट टाईम 750ची PSIची ॲड होती आणि माझा फुल फोकस PSIवर होता. आणि एकदम लास्ट आठवड्यात 188चे 832 झाले आणि ही पोस्ट चांगली होती, माझ्या फील्डमधली होती. सो मी म्हटलं की अरे 832 मग आता कसं जायचं. ब्लाइंडली गेलो एक्झामला. मी काय केलो, ब्लाइंडली गेलो. बट जे काय माझं प्रिव्हियस प्रिपरेशन होतं ऑन दॅट प्रिव्हियस प्रिपरेशन मी एक्झाम कशी तरी क्रॅक करू शकलो. म्हणजे फॉर्च्युनेटली माझा स्कोर लागला 29 आणि मेरिट लागले 24, ओके. म्हणजे मी किती काटावर होतो हे बघा, म्हणजे माझ्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सेसवर, ओके. बट ज्या मुलांनी कधीच MPSCचा टच नव्हता आणि ज्यांनी प्रिपरेशन केले, आता माझाच एक मित्र आहे जो रत्नागिरीला आहे, ओके, पवार नाव आहे, त्याचा 44 स्कोर होता. आता हे जे माझे ब्रदर ऑफिसर्स आहेत दे आर फ्रॉम नेव्ही, दे आर एक्स नेव्ही ऑफिसर. त्यांचा आणि MPSCचा कधीही संबंध नव्हता. बट 1 महिन्यामध्ये त्यांनी ती एक्झाम प्री क्रॅक केली, ओके, थोडंसं हार्ड प्रिपरेशन करून. सो मला सांगायचं काय आहे की तुमची कॉम्पिटिशन जरी इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांशी असली तर तिथं कुठला न्यूनगंडपणा बाळगू नका की बाबा मी MPSCचं प्रिपरेशन कधी केलेलंच नाही आहे, माझ्याकडनं होईल का. बिकॉज त्या इमोशन्सच्या अंडर किंवा त्या निगेटिव्हिटीच्या अंडर तुम्ही जर गेला ना, फ्लो होत गेला तर तुमच्याकडनं काहीच क्रॅक नाही होणार. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हॉट इज सिनारिओ राईट नाव. किती जण जॉब करतात तिथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये? जॉब किती जण करतात? ओके, बरेच जण जॉब करत नाही आहेत. सो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जो आता सिनारिओ आहे जॉबच्याबद्दल खूप हार्ड आहे. म्हणजे परवा एक मी IT कंपनीचं नाव नाही घेत कंपनीचं, त्याच्याबद्दल एक एक्सपिरियन्स शेअर करतो. तर मी बेंगलोरमध्ये होतो लास्ट टाईम म्हणजे जॉबला. सो त्यावेळी बघितलं की एका सिंगल नाईटमध्ये 200 सिनियर एम्प्लॉईज जे काही इंजिनियर्स होते IT कंपनीमध्ये सांगतो, एका सिंगल नाईटमध्ये फायर्ड आउट केले. स्टाईल काय होती माहिती आहे ती फायर्ड आउट करण्याची? प्रत्येकाचे लिफाफे असतात विथ डायरेक्टर्स अँड ऑल द मॅनेजर्स, त्यांच्या सिग्नेचर, HR मॅनेजर, त्यांचं सगळं नो डिओ वगैरे केलेलं असतं कम्प्लिशन HR डिपार्टमेंटनं. आणि त्याच्यामध्ये 2 महिन्याचा पोस्टपोंडेड चेक म्हणजे पुढच्या 2 महिन्याची सॅलरी आणि तुमचं टर्मिनेशन लेटर दिलं जातं, ओके. म्हणजे जे एम्प्लॉईज सकाळी जॉबला येतात त्यांना सकाळच्या पहिला 15 मिनिट्समध्ये माहीत होतं की बाबा आय एम टर्मिनेटेड.
म्हणजे अशाही काही कंपनी. सो अनसर्टिनिटी इज देअर इन राईट. म्हणजे ह्या दिवसांमध्ये थोडंसं काय होत चाललेलं आहे की अनसर्टिनिटी वाढत चाललेलं आहे. रादर दॅन दिस गव्हर्नमेंट फील्डमध्ये थोडीशी काय आहे की एक स्टॅबिलिटी आहे तुम्हाला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकदा तुम्ही जर गव्हर्नमेंट प्रिपरेशन्स चालू केली, एकदा जर तुम्हाला सवय लागली, जर तुमचं सिंगल रिडिंग झालं ना MPSCच्या सिलेबसचं, तर मी तुम्हाला ॲश्युअर करतो की तुम्ही मोठ्या एक्झाम्स ॲटोमॅटिकली टार्गेट करता. का टार्गेट करता? कारण की MPSC एक व्यसन आहे, आपल्याला लागतं. बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे की पुण्यामध्ये MBBS झालेलं आहे बट 5-5 वर्ष तो प्रिपरेशन करतो आहे. का? कारण की एकदा MPSCबद्दल तुम्हाला माहीत झालं तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या फ्लोमध्ये येऊन जाता. आणि जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट क्रॅक करताय ना, ॲटोमॅटिकली तुम्ही म्हणता की मला ह्याच्यावरची पोस्ट क्रॅक करत जायची आहे. आणि ॲटोमॅटिकली तुमची वाटचाल जी असते ती त्या दिशेनं असते. आता माझं पर्सनली सांगायचं झालं तर 2016ला मी पहिला BE मेकॅनिकल केली DY पाटीलमधून. त्याच्यानंतर 2015 म्हणजे 6 महिन्यात लगेच मला जॉब लागला डिसेंबरच्या आसपास. आय वॉज वर्किंग इन पुणे. सो पुण्यामध्ये वर्क थर्मॅक्सच्या अंडर. थर्मॅक्स बऱ्याच जणांना माहिती आहे, प्रोजेक्ट रिलेटेड कंपनी आहे थर्मलची. आय वॉज वर्किंग ओवर देअर. त्यांचा एक प्रोजेक्ट होता. सो हॉट वॉटर जनरेशन सिस्टीम 2 लाख किलो कॅलरी पर हावर, जो बार्कमध्ये कंडक्ट करायचा होता, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मैसूरमध्ये. I was shortlisted for that project on behalf of my company and I was there in a Mysuru. Okay. तो प्रोजेक्ट कंप्लीट करत असताना मला जाणवलं की बाबा वी इंजिनियर्स हॅव पोटॅन्शियल टू क्रॅक ऑल द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. बट आपल्याला काय झालेलं आहे की आपल्या इंजिनिअरिंग डेजमध्ये असं कोणतं सेमिनारच नाही झाला किंवा इंजिनिअरिंग डेजमध्ये आपल्याला असं कोणत्या पद्धतीचं गाईडलाईन्सच नाही भेटलं. बऱ्याच इंजिनियर्स लोकांना हा गाईडलाईन्स कधी भेटतो की आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंजिनिअरिंग आय वॉज म्हणजे बरेच पीपल दे फाइंड जॉब at least for 1 year, 2 year, and when they don't get job, they comes to the MPSC. ओके. मग असे बरेच जण येतात इकडे MPSCमध्ये. रादर दॅन दिस आपल्याला जर प्रॉपर टाईममध्ये जर गायडन्स भेटला किंवा इंजिनिअरिंग डेजमध्ये जर गायडन्स भेटला, व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. सो आपण काय करू शकतो, वी हॅव अ ॲबिलिटी और वी हॅव अ पोटेन्शियल टू क्रॅक दोज ऑल एक्झाम्स. ओके. इवन आय एम टॉकिंग अबाउट UPSC ॲज वेल. ओके. सो त्या आपण काय करू शकतो, एक्झाम क्रॅक करू शकतो बिकॉज आपल्यामध्ये ती पोटॅन्शियल आहे मित्रांनो. बिकॉज आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडमधून येणारी मुलं ही जर एक्झाम क्रॅक करू शकत असतील, सो वाय वी कांट. बिकॉज आपण काय आहे, सगळ्यात जो क्रीमी माल असतो ना, डॉक्टर्स इंजिनियर्स, सगळ्यात जो चांगला माल मलई म्हणतो आपण त्याला, ते आपण आहोत. राईट. सो इझिली आपण काय करू शकतो, ह्या एक्झाम्स क्रॅक करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये पडाल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होत जातं, ह्या फील्डबद्दल माहीत होत जातं. फक्त काय पाहिजे आपल्यामध्ये, पेशन्स आणि पर्सिस्टन्स किंवा कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो, ती कन्सिस्टन्सी पाहिजे. 1 वर्ष 2 वर्ष काय केलं पाहिजे, हार्ड डेडिकेटली आपण काय केलं पाहिजे, स्टडी केली पाहिजे. सो एव्हरीवन इज अ टीना दाबी ओव्हर हिअर. एव्हरीवन इज अ उस्मानाबादचा जो अन्सार शेख. ओके. प्रत्येकामध्ये एक अन्सार शेख दडलेला आहे, प्रत्येकामध्ये एक टीना दाबी दडलेली आहे. तुम्ही देखील होऊ शकताय. तुम्ही फक्त काय केलं पाहिजे, प्रिपरेशन त्या लेवलनं केलं पाहिजे. ओके. तुम्हाला सगळ्यांना ग्रॅव्हिटीबद्दल माहिती आहे ना. इट इज अ निगेटिव्ह फोर्स. ओके. विच रजिस्टर्स टू क्लाइंब. ओके. और टू गो वॉट वी कॅन से, की जी प्रवाहाच्या विरुद्ध, प्रवाह आता काय जमिनीवर राहणं हा प्रवाह आहे आणि जंप करणं काय आहे, प्रवाहाच्या विरुद्धातली गोष्ट आहे. राईट. ओके. सो प्रवाहाच्या विरुद्ध जंप करण्यासाठी रेजिस्ट कोण करतं, ग्रॅव्हिटी करते. राईट. ओके. सो ग्रॅव्हिटी इज वॉट, रेजिस्टिंग फोर्स. अशीच एक ग्रॅव्हिटी आपल्या सगळ्यांच्यामध्ये दडलेली असते, जी आपल्याला काय करते, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवते. व्हॉट इज कम्फर्ट झोन, की बाबा आय एम पास टू इंजिनिअरिंग विथ अ डिस्टिंक्शन अँड आय विल डू जॉब इन इंजिनिअरिंग फील्ड. राईट नाव आय एम गेटिंग पॅकेज ऑफ 2.5 lakh or 3.6 lakh and next year I will switch my company and then that time I will get 4.5 lakh. Okay. And another 1 year I will switch my job and I will get married with a handsome boy or a handsome girl who have a package of 5 lakhs. So both packages 10 lakh. So I am settled down. Okay. But जेव्हा आपण दिवाळीत किंवा एखाद्या सुट्टीला गावात येतो ना, ओके, नोबडी नोज यू हू आर यू. ओके. नोबडी नोज यू हू आर यू. ओके. आय एम वर्किंग इन रायगड डिस्ट्रिक्ट इन अ पेन सिटी वेअर पॉप्युलेशन इज अराउंड 2.5 lakhs. ओके. म्हणजे 2.5 लाखाची लोकसंख्या आहे. अँड इवन आय वॉज वर्क इन पुणे विच इज मेट्रो सिटी वेअर पॉप्युलेशन इज अराउंड 90 आय थिंक. ओके. सो आय वॉज वर्किंग ओवर देअर. ओके. सो when I was working in Pune and going to my village, nobody knows me who I am. Okay.
मला पलीकडच्या गल्लीतला माणूस ओळखायचा नाही की कोण आहे मी, किंवा विचारायचं नाही की बाबा कधी आलास, काय आलास. बट जेव्हा 2.5 लाखाच्या एका ग्रामीण नाही, सिटीज असते RTOला जनरली, 2.5 लाखाच्या सिटीमध्ये मी काम करतो, तेव्हा तिथली लोकं, म्हणजे पुण्यामध्ये काम करतो तर कोणच ओळखत नव्हतं. बट त्या सिटीमध्ये आता मी RTO इन्स्पेक्टर म्हणून काम करतो, आणि जेव्हा गावी जातो ना तेव्हा विचारलं जातं, पहिलं सेंटेन्स असतं की साहेब कधी आला. ओके, पूर्वी कोणी नीट नाव देखील घेत नव्हतं. ओके, कधी आला रे तू, काय मग तिकडे काय करतो, कुठल्या कंपनीत काय काम करतो, मग काय करते ती, फॉन्ड्री आहे. मग आपल्या इथं आहे ना घाडगे पाटील, एवढं लांब जायची काय गरज आहे, असं म्हणायचे लोक. ओके, आणि दुसरी गोष्ट विच पर्सनली आय ऑब्झर्व, की जेव्हा मी पुण्यामध्ये असायचो ना तेव्हा मला असं वाटायचं की बाबा पुणे इट इज ॲज लाईक ही एक, जसं मुंग्यांचं हे असतं ना, आपण काय म्हणतो त्याला, मुंग्या जमा होतात, आणि त्या मुंग्यामधली एक छोटीशी कुठेतरी आपण काय आहोत, एक मुंगी आहोत असं वाटायचं. म्हणजे एक स्वतःची पर्सनल आयडेंटिटीज नसायची. इव्हन पुण्यामध्ये देखील काय आयडेंटिटी नसायची. भलेही तुमच्या पॉकेटमध्ये महिन्याला 60-70 हजार रुपये पडत. म्हणजे रिसेंटली विच जॉब आय रिझाईन, आय वॉज वर्किंग इन अ बायजू, आय हॅड अ 7 लाख पॅकेज, अँड इन धिस इयर म्हणजे मला फेब्रुवारी ते 10 लाख होणार होतं. बट आय रिझाईन दॅट जॉब. ओके, बट त्यातलं मला प्रेस्टीज नव्हतं. काय नव्हतं, प्रेस्टीज नव्हतं. वाय आय एम हिअर, काय, एक तर तुम्ही सोशली लोकांना सेवा देताय. ओके, त्याच्याबद्दल तुम्हाला गव्हर्नमेंट तर पगार देतेच, प्लस तुम्हाला काय भेटतं की सोशल प्रेस्टीज भेटतं, प्लस तुम्ही समाजाचे एक घटक आहात ह्याची तुम्हाला चांगली जाणीव होते, आणि समाजाच्या आपण उपयोगी पडतो. आता समाजाच्या उपयोगी पडतो म्हणजे कसं, आता सिम्पली सांगायचं झालं तर आता लास्ट रविवारचं एक एक्झाम्पल घेऊया. तर लास्ट संडेला मी तुमचं जे हे आहे ना, जिथं आपलं एक मार्केट आहे चांगलं जवळच, शालीमारमध्ये मला ड्रायफ्रूट्सचं पलीकडे मार्केट आहे, राईट. मला ड्रायफ्रूट्स खरेदी करायचे होते, आणि ड्रायफ्रूट्स खरेदी करण्यासाठी शालीमारच्या मार्केटला गेलो होतो. ओके, आणि शालीमारच्या मार्केटला गेल्यानंतर हाच आम्हाला तर बाहेर फिरण्यासाठी हाच युनिफॉर्म कंपल्सरी असतो ॲज अ ट्रेनी, म्हणजे MPSचा ट्रेनी म्हणून 2 महिन्यासाठी. सो ह्या युनिफॉर्मर्स मी तिथं ड्रायफ्रूट्स आणि जॅकेट होतं वरती. बट तिथे एक मॅडम आल्या होत्या ज्यांनी माझा फक्त टाय ऑब्झर्व केला, आणि त्यांनी मला म्हटलं की MPA ट्रेनी ना. मॅडम म्हटलं हां, कोणत्या पोस्ट, कारण की तिथे एक्साईज येतात, तिथं DYSP एक्साईज, DYSP पोलीस डिपार्टमेंट, ARTO RTO डिपार्टमेंट, त्यांना आर्मी इन्स्पेक्टर, एक्साईज इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, बऱ्याच खात्याची मुलं तिथे काय येतात, त्यांच्या फिजिकल ट्रेनिंगसाठी येत असतात. ओके, तर मॅडमांनी विचारलं, आणि फॉर्च्युनेटली नंदन सर पण माझ्याबरोबर होते. सो मॅडम म्हणले की कोणतं डिपार्टमेंट, मी म्हटलं मॅडम RTO डिपार्टमेंट. ओके, सो ट्रेनिंगसाठी हो म्हटलं मॅडम, मग जॉईनिंग कुठे, म्हटलं मॅडम असं आहे. मग त्या विचारत होत्या आणि मी आन्सर देत होतो. ॲट द एंड ऑफ आन्सरिंग, म्हणजे ॲट द एंड ऑफ डिस्कशन त्यांनी मला सांगितलं की आय एम द वाईफ ऑफ डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. कोणाची मिसेस होत्या त्या, नाव नाही सांगत मी, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिसांच्या त्या काय होत्या, मिसेस होत्या. ओके, ज्या आता पुण्यामध्ये असतात दोघंही, आणि त्यांचं माहेर आय थिंक नाशिक आहे. सो त्याही फॉर्च्युनेटली काय त्या ड्रायफ्रूट्स घेण्यासाठी आले होते, आणि तिथं आमचं एक 15 मिनिटाचं त्याचं डिस्कशन झालं. मग आता सोशल एलिमेंटबद्दल आपण बोलत होतो, आणि त्याच्याशी हा कोरिलेटेड होता मग बोलतो मी. सो मग म्हटलं मॅडम आपण काय करता मग, काही सरांची सरांचं नाव पण मी ऐकलं होतं त्या सरांचं. त्या सरांची बरीच पुस्तकं मी स्वतः वाचली होती, आणि सरांचं नाव माझ्या ऐकण्यात होतं. आणि म्हटलं हां, मी त्या सरांची हे बुक्स वगैरे वाचलेले आहेत. सो आय रिकग्नाईज, त्यांच्या मिस्टरने रिकग्नाईज केल्यामुळे त्या मॅडमांचा परत इंटरेस्ट लेवल वाढला. मॅडम म्हणलं मग तुम्ही नाशिकमध्ये कसं काय, किंवा तुम्ही इथं कसं काय, किंवा काय करता वगैरे. सो त्या मॅडमांनी त्यांनी सांगितलं की सर असे आहेत, आणि मी सोशल वर्क करते. ओके, जे काय अनाथ मुलं आहेत, किंवा एड्सग्रस्त मुलं मुली आहेत, किंवा जे काही हेल्पलेस पीपल्स आहेत, बेगर्स आहेत, त्यांच्यासाठी मी सोशल वर्क करते. ओके, ऑल्सो वी फ्रेंड सर्कल्स इन कोल्हापूर रन बरेच असं सोशल प्रोग्राम्स रन्स करतो. मग त्याच्याशी रिलेटेड आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स जे काही कंडक्ट केले होते त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी मॅडमांना शोअप केल्या. तर त्या मॅडमांना आवडल्या. सो मॅडम म्हणलं की मलाही सेम प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये रन करायचा आहे, आणि कधी करूया. मॅडम म्हणले की आय एम फुल्ली एंगेज्ड इन दिस ट्रेनिंग टिल मार्च. म्हणलं ओके, आणि आफ्टर मार्च आय शुअरली कॉल यू अँड वी विल कंडक्ट दिस प्रोजेक्ट इन कोल्हापूर म्हणलं. सो मॅडमांनी काय केलं की स्वतःचा नंबर दिला, आणि माझा नंबर त्यांनी घेतला, आणि मला म्हटले की आता माझा आणि